नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या 10व्या पाठातला हा आज आपण स्वाध्याय 10.2 हा पाहणार आहोत। या अगोदर 10.1चा आपण व्हिडिओ केलेला आहे। तर 10.2 मध्ये जी उदाहरणं आहेत ती सुद्धा चौरस आणि आयत यांचं क्षेत्रफळ, परिमिती यावर आधारित असणार आहे। आता पहिलं उदाहरण आपण वाचूया। 64 मीटर बाय 36 मीटर म्हणजे 64 मीटर लांबी, 36 मीटर रुंदी हे गुणाकाराचं चित्र दिलेलं असतं। त्याला आपण काय म्हणतो की हे लांबी आणि रुंदी याची संकल्पना क्लिअर होण्यासाठी दिलेलं असतं। मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये किती असेल। आता पहा, या आयताचं जे क्षेत्रफळ येणार आहे ते चौरसाच्या क्षेत्रफळा एवढं असणार आहे। मग आपल्याला अगोदर आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल, मग त्या क्षेत्रफळावरून तेवढं ते क्षेत्रफळ चौरसाचं असणार आहे आणि त्या चौरसाच्या क्षेत्रफळावरून त्याची बाजू काढावी लागणार आहे। तर आता सुरुवात करूया। या आयताकृती शेताचे म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आहे। म्हणजेच 36 कोणत्याही अगोदर घेतलं काही फरक पडत नाही, लांबी आहे म्हणून लांबी घेऊ। 64 गुणिला 36 हा गुणाकार आपण बाजूला करूया। 64 गुणिले 36, 6 चौक 24 ला 4 हातचे 2, 6 7 36 आणि 2 38 इथे शून्य दिला। 3 चौक 12 ला 2 हातचा 1, 3 संग 18 आणि 1 19, 4 8 आणि 2 10 ला 0 हातचा 1 9 2 10 13 81 1304। 9 3 12 आणि 13 सॉरी 2000 कारण 1 हातचा आला 9 1 10 आणि 3 13 ला 3 2304 म्हणजे आयताचे क्षेत्रफळ 2304 आहे। हेच क्षेत्रफळ चौरसाकृती क्षेत्रा म्हणजे आयत आणि चौरसाकृती शेताचे सुद्धा आहे। मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू आपण असं लिहितो। मग ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे, मग इथं आपण लिहू असं बाजूचा वर्ग बरोबर 2304। आता ह्याचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजेच बाजू गुणिले बाजू। आता हे काढण्याची अगदी सोपी पद्धत जी आहे 2304। आता आपण ते काढू। 2 न बेक बे बेक बे बे पंचे 10 बेदुनी 4 बे पंचे 10 एक उरला, बे साती 14 बे सक्क 12 बेदुनी 4 82 16 82 16 बेक बे बेचोक 8 बेचोक 8। आता हे लांब व्हायचं 2 न 2 न तर आपण करू शकतो किंवा सरळ हे माहिती आहे आपल्याला 12 12 144। मग या दोन्हीपैकी ह्या दोन्हीपैकी एक, ह्या दोन्हीपैकी एक, ह्या दोन्हीपैकी एक म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 12 बरोबर 2304 बेदुनी 4 12 चौक 48 म्हणजेच 48 गुणिले 48 बरोबर 2304 होते। म्हणजेच या चौरसाची एक बाजू जी आहे ती 48 गुणिले 48 म्हणजे बाजू गुणिले बाजू, म्हणून बाजू बरोबर 48 ह्याचाच गुणाकार केला। 12 दुनी 24 24 दुनी 48। वर्गमूळ काढण्याची पद्धत दोन्हीपैकी एक घ्यायचं। वर्ग म्हणजे काय असतो, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणाकार करणे। तर हे आपण इथं वर्गमूळ सुद्धा पटापट कसं काढायचं, कारण 2000 आपल्याला मॅक्झिमम 25 पर्यंतचे वर्ग पाठ असतात, पुढचे वर्ग पाठ नसतात। असायला पाहिजे किमान 50 पर्यंत वर्ग आपल्या लक्षात असावेत। तर पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे 48। आता दुसरं उदाहरण आपण घेऊया। आता हे दुसरं उदाहरण आहे 12 मीटर बाय 10 मीटर म्हणजे 12 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदी असलेलं एक सभागृह आहे। हे मीटर आहे, हे लक्षात घ्या। सभागृहाला मडवण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये बसवण्यासाठी 8 बाय 10 सेमीच्या किती फरशा लागतील। आता इथं पहा, इथं मीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे। सेमी हा एकक बदलला की लक्षात घ्यायचं 1 मीटर बरोबर 100 सेमी। काय अवघड नाही गणित, हे अजिबात अवघड नाही, लक्ष देऊन बघा फक्त। 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। आता 12 मीटर बाय 10 मीटर, मग अगोदरची या मीटरची आपण सेंटीमीटर करून घेऊया। 12 मीटर म्हणजे 12 गुणिले 100 म्हणजे 1200 गुणिले 10 मीटर म्हणजे 10 गुणिले 100 म्हणजे 1000 मीटर। हे काय झालं
या सभागृहाचं क्षेत्रफळ म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे लांबी आणि रुंदीचंच आहे. मग हे किती आलं? आता ह्याचा गुणाकार करेक्ट करण्याचं सांगतो. हे 2 शून्य आहेत आणि हे 3 शून्य आहेत. हे 12 1 12, 1 2 3 4 5 हे सगळे शून्य असं लिहून काढायचं. 12 लक्ष येते. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 12 लक्ष चौरस शेमी. कारण आता हे शेमी केले आपण, मीटरचं शेमीमध्ये केले. मीटर नाही, 12 मीटर नाही ना, 10 मीटर नाही, 1200 सेंटीमीटर आणि 1000 सेंटीमीटर केले. कारण या मीटरला शेमीमध्ये केले, कारण आपल्याला फरशा शेमीच्या बसवायच्या, सेंटीमीटरमध्ये असलेल्या फरशा. मग ह्याच्यामध्ये 10/8 शेमीच्या. मग फरशीचे क्षेत्रफळ, फरशीचे क्षेत्रफळ बरोबर 10 गुणिले 8, शेमीच शेमी आहे म्हणजे हे सेंटीमीटर, हे 10 8 80 चौरस शेमी. मग 80 चौरस शेमीचे ह्याच्यामध्ये किती फरशा बसतील, किती भाग होतील? म्हणजे 12 लक्षला 80नं भागावे लागेल. 12 लक्ष भागिले 80, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 8 1 8, 8 1 8, 9 10 11 12, 4 उरतात. 8 पंचे 40, हे झालं. 1 2 3, 1 2 3, 8 0 0 8 0 0 0. म्हणजेच 80 चौरस सेंटीमीटरच्या 15,000 फरशा लागतील. किती फरशा लागतील? एकूण 15,000. पर्याय क्रमांक बी हा याचं उत्तर आहे. गणित अजिबात अवघड नाही, मात्र थोडंसं लक्ष देऊन त्याच्याकडं पाहावं लागेल. आणि आता पहिल्यांदाच म्हणजे 10.1 नंतर 10.2 मध्ये सुद्धा आता पहिल्यांदा मीटर सेंटीमीटर हे वेगवेगळं आलं. आपल्याला कन्व्हर्शन एकमेकात रूपांतर करावं लागलं या गणितात. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण पाहू. अलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. मग तो काटकोन चौकोन आहे, तो आयत असेल किंवा चौरस असेल आपल्याला माहिती नाही. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल? आता पहा, मग अगोदर त्याच्या बाजूची लांबी आपल्याला काढावं लागेल. आता काटकोन चौकोन म्हणजेच आयत येतो. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी. मग परिमिती आहे 100 बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग काय होतं की 50 बरोबर लांबी अधिक रुंदी. म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे? तर 50 आहे. आलं लक्षात? मग ह्या ज्या बाजू आहेत, दोन बाजूची लांबी आलं लक्षात, 50 आहे. मग 50 दोन बाजूची लांबी आहे. पहा, हे न करता सुद्धा मी तुम्हाला सांगतो की 100 आहे. मग ह्याची 25, ह्याची 25, ह्याची 25, ह्याची 25, लांबी आणि रुंदी सारखीच आहे. 25 25 625 येतं, किंवा लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळ 625 येतं. आणि चारही बाजूच्या लांबीची बेरीज केली असता ती येते 100 सेमी. आलं लक्षात? ह्या सूत्रानं न काढता सुद्धा आपण जास्तीत जास्त किती 10,000 चौरस सेमी कसं येऊ शकतो? कारण या 100चे 4 तुकडे करायचे. मग ते लहान मोठे असू शकतात. 40/10चं जरी केलं काटकोन चौकोन म्हणून तर 4 10 400 येतं. परंतु आपल्याला 400 नाही पाहिजे, मॅक्झिमम कमाल तर ते जास्तीत जास्त 625 होतं. एक आयात तयार केला आपण असा की हा 40, हे 10, हे 40 आणि हे 10, 40 10 400 येतं. परंतु या 400पेक्षा जास्त 25 25चं त्यांनी हे नाही सांगितलं काटकोन चौकोन म्हणले. मग तो आयात आहे का चौरस आहे हे सांगितलेलं नाही. म्हणून आपण एक परिमिती काढली की दोन बाजूच्या लांबीची बेरीज 50 आहे बघा. मग चला 25 25 एक इमॅजिन करून आपण पटकन त्या उत्तरापर्यंत पोचलेलो आहोत. आता आपण चौथं उदाहरण घेऊया. आता चौथं उदाहरण आपण घेऊया. एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरचे जे उदाहरण होतं तिथं असं स्पष्ट केलं नव्हतं चौरस का काटकोन आयत. तिथं काटकोन चौकट म्हटलं होतं, मात्र इथं चौरस म्हटले. परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ. आता आपल्याला त्या परिमितीवरून काय काढावं लागेल? बाजू काढावी लागेल आणि बाजूवरून क्षेत्रफळ काढावं लागेल. एवढं सोपं काम आहे. पहा, चौरसाचे मी अगोदरच सूत्र लिहून दिलेले आहेत भाग 1 मध्ये. परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता 4 गुणिले बाजू बरोबर परिमिती किती आहे? 160 मीटर आहे. मीटरमध्ये आहे, लक्षात घ्या.
म्हणून बाजू बरोबर 160 भागिले हे गुणाकारातला भागिले इकडे जाऊन भागाकारात गेलं. 4 1 4, 4 चौक 16, 4 0 0 म्हणजे 40 मीटर बाजू आहे. त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं लिहिलं तरी चालतंय. म्हणजे 40 गुणिले 40 मीटर आहे. मग 1 0 2 0 4 चौक 16च्या पुढं 2 0 हे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये येतं 1600 चौरस मीटर. पर्याय क्रमांक डी. इतकं सोपं उत्तर आहे. फार मजेशीर आणि सोपे उदाहरणं आहेत ही. आता ह्याच्यानंतर आपण 5वं उदाहरण घेऊया. आपण 5वं उदाहरण घेऊ. 9 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी आणि 50 सेमी, पहा इथं मीटर आलं, इथं सेंटीमीटर आले, उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल? आता पृष्ठफळ म्हटले, एखाद्या बॉक्सचं पृष्ठफळ म्हणजे सगळ्या मिळून पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. पहा हा शब्द लक्षात घ्या, पृष्ठफळ. 5वीच्या मुलांसाठी हा कदाचित नवीन असेल की हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे पृष्ठफळ म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ, इकडची आणि खालची बाजू, याला म्हणते त्याचं पृष्ठफळ. परंतु इथं जो डब्बा आहे त्याला काय झालं, त्याला झाकण नाही. म्हणजेच ही वरची जी बाजू आहे ही उघडी आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळवायचे. आता कशी होतात, मी एक छोटीशी आकृती काढलेली आहे, लक्ष देऊन बघा. तुम्हाला समजून घेण्यासाठी किंवा मी तुमच्या समोर इथं या ठिकाणी काढून दाखवतो. परत आपण डबल काढूया. 9 मीटर लांबी आणि 2 मीटर रुंदी असलेला एक काय आहे, हा डब्बा आहे की ज्याला झाकण नाही. फ्री हँड काढतोय मी. हा डब्बा आहे. हा वरचा भाग जो आहे तो त्याचा कसा आहे, उघडा आहे. या वरच्या बाजूमध्ये त्याच्या काहीही नाही. हे जे रेषा ओढलेले आहेत मी, हा भाग उघडा आहे. मग तुम्हाला ही बाजू आहे 9, ही बाजू आहे 2, ही 2, मागची सुद्धा 9 राहील. ही 9 म्हणजे ही सुद्धा 9 आणि ही 2 म्हणजे ही सुद्धा 2. परंतु उंची जी आहे ही 50 सेमी आहे. म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर म्हणजे 1/2. एका मीटरचे 2 भाग, अर्धा भाग. म्हणजे मीटरमध्ये आपण सगळं लिहूया. 1/2 मीटर. हे 9 मीटर आणि हे 2 मीटर. मग आता हा जो बाहेरचा चौरस दिसतो तुम्हाला, हा तर आपण काय करू, अगोदर ह्याचा एका भागाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. आता काय करू आपण, हा जो तळवा आहे खालचा, पहा म्हणजे वरचा आणि खालचा भाग सारखा आहे, परंतु वर पत्रा उघडा आहे. हे लाल रेषा ओढल्यात, हे झाकण नाही आहे. मग ही जी बाजू आहे 9 आहे आणि ही 2 आहे. म्हणजे हा जो आयत आहे हा कसा आहे की 9/2चा आहे. म्हणजेच तळाचा पृष्ठभाग क्षेत्रफळ बरोबर 9 गुणिले 2, 9 दुनी 18 चौरस मीटर. हे तळाचं हे आलं लक्षात. आता तुम्हाला काय करायचं आहे की हे जो दिसतो समोरचा भाग हा किती आहे, हा 9 आहे आणि परंतु उंचीला किती आहे, अर्धा मीटर आहे. हा समोरचा, म्हणजेच समोरचा मी एक समजण्यासाठी लिहितोय. समोरच्या भागाचे क्षेत्रफळ, समोरचा भाग क्षेत्रफळ. मग 9 गुणिले 1/2, बेकबे बेचोकाट, 1 दशांश दिला, 0 दिलं म्हणजे 4.5 होते. 4.5 चौरस मीटर. कारण मीटरमध्येच लिहिले मी. हे 1/2 म्हणजे मीटरमध्ये लिहिले. लांबी गुणिले रुंदी. आता हे 1/2 असेल तर मागची सुद्धा बाजू, ती बाजू सुद्धा काय असेल तर 1/, पाठीमागची बाजू 4.5 चौरस मीटर. ही समोरची बाजू, मागची बाजू. आता इकडची बाजू ही जी दिसतो हा चौरस, हे बघा मी निळ्या ह्याने हे करतोय, दाखवते तुम्हाला. तर याचं काय आहे, 2 मीटर काय आहे याची रुंदी आहे, परंतु उंची किती आहे, अर्धा मीटर आहे. म्हणजेच बाजूची बाजू, एका बाजूची ही साईड, म्हणजेच 2 गुणिले 1/2, बेकबे म्हणजे 1 चौरस मीटर, 1 चौरस मीटर.
आता ही एक चौरस आहे, तर तिकडची सुद्धा काय आहे, दुसरी बाजूची बाजू ही सुद्धा एक चौरस मीटर. आता पहा, याच्या 5 भागाचं क्षेत्रफळ मिळून हा जो भाग आहे लाल रंगाचा, याचं घ्यायचं नाही. 1 2 3 4 आणि तळाच्या पृष्ठभागाचं किती आलेलं आहे, 18. मग आपण हे 18 अधिक हे 4.5 आणि हे 4.5, 4.5 आणि 4.5 काय होतं, 9 होतं. इकडची आणि इकडची बाजू अधिक इकडची 1 इकडची 1, 1 आणि 1 2, म्हणजेच 9 2 11 आणि 18 29 मीटर वर्ग. हे याचं काय आलेलं आहे की पर्याय क्रमांक 1 या उघड्या डब्याचं पृष्ठफळ आलेलं आहे सगळ्या बाजूंचं. वर तर पत्रच नाही, उघडा असल्यामुळं पत्र्याचं पृष्ठफळ विचारले त्यांनी. पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळाचंच आहे, परंतु सगळ्या क्षेत्रफळाचं बेरीज. आलं लक्षात, त्या सगळ्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजेच पृष्ठफळ हे किती आलेलं आहे, 29 मीटर वर्ग. अशा पद्धतीनं हे गणित थोडंसं वेगळं आहे, परंतु चॅलेंजिंग आहे. नीट समजून घ्या, एक बाजू घ्या, एक काडीपेटी हातात घ्या. काडीपेटीला असं हे करा तुम्ही, तुमच्या आपल्या घरी काडीपेटीचा बॉक्स असतो की ते इमॅजिन करा की ह्या बाजूची लांबी 9 आहे, उंची अर्धी आहे, रुंदी 2 आहे. मग प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ हे गणित बघत बघत एक काडीची पेटी हातात घ्या तुम्ही आणि लक्षात घ्या. ह्याच्यानंतर आपण 6वं उदाहरण घेऊया. आता हे 6वं उदाहरण आहे. एका हॉलची मापे 24 मीटर बाय 20 मीटर आहे. हॉलची जी क्षेत्रफळ आहे जमिनीचं, ते लांबी रुंदी अशी दिलेली आहे. तिचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. त्यात 0.4 मीटर बाय 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्या फरशांची संख्या किती असेल किंवा त्या किती फरशा लागणार आहेत. आपल्याला अगोदर काय करावं लागेल, हॉलचं क्षेत्रफळ काढावं लागेल. संपूर्ण हॉलचं क्षेत्रफळ किती येतं, हॉलचे क्षेत्रफळ बरोबर 24 गुणिले 20 लांबी गुणिले रुंदी. मी सूत्र लिहित नाही प्रत्येक वेळी. म्हणजेच 24 दुनी 48 0 480 चौरस मीटर हॉलचं क्षेत्रफळ आलेलं आहे, संपूर्ण हॉलचं. आता आपल्याला एका फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्या फरशीच्या क्षेत्रफळानं या हॉलच्या क्षेत्रफळाला भागाकार करावा लागेल. म्हणजे फरशांची संख्या येईल, म्हणजे तेवढ्या फरशा. आलं लक्षात. मग फरशीचे क्षेत्रफळ, कारण फरशी सुद्धा आयताकृतीच आहे, क्षेत्रफळ बरोबर 0.4 गुणिले 0.3 4 त्रिक 12 1 2 स्थळानंतर दशांश म्हणजे 0. चौरस मीटर 1 2 0.12 चौरस मीटर हे एका फरशीचं आले. मग अशा 480 चौरस मीटरमध्ये किती फरशा बसतील. मग ह्याने याला 0.12नी या पूर्ण क्षेत्रफळाला भागाकार करावा लागेल, तेवढे भाग पाडावे लागतील. म्हणजेच 480 छेद 0.12 याने भागाकार करायचा. आता तेवढ्या फरशा येतात. 2 स्थळानंतर दशांश आहे, मग हा दशांश आपण उडवू शकतो आणि वर 2 स्थळं देता येतात. आता 12 1 12 12 चौक 48 12 0 0 12 0 0 12 0 0 म्हणजे 4000 फरशांची संख्या लागेल. कुठे गेले हे 4000, पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. हे गणित दिसायला अवघड वाटते, अजिबात अवघड नाही. हे दशांशाच्या पद्धती आहेत. माझ्या चॅनलला व्हिडिओसुद्धा आहेत दशांशाचा गुणाकार, तुम्ही पाहून समजून घेऊ शकता. आता आपण 6वं झालं, 7वं उदाहरण घेऊया. आता 7वं गणित आहे. खरोखर पायथागोरसच्या सिद्धांतावर आधारित हे गणित आहे, परंतु तुम्हाला 5वीमध्ये तो सिलेबसलाच पायथागोरस नाही, परंतु नवोदयला येतं ते, की एका समकोन काटकोन म्हणजे समकोन म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी 5 सेमी आणि 12 सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती. आता पहा, हा काटकोन आहे, ही 5 आहे, ही 12 सेमी आहे, हा काटकोन आहे. मग हा काय होतो, कर्ण होतो. त्रिकोण ABC ही जी बाजू आहे याला म्हणतात कर्ण. आलं लक्षात. मग कर्ण वर्ग सूत्र आहे, कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या 2 बाजूंच्या लांबीचा
वर्गाची बेरीज. अजून पुढे जाऊन काय होते हे सूत्र, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हे एवढं लांब जर लक्षात येत नसेल तर इतर दोन बाजूच्या लांबीच्या वर्गाची बेरीज. आपण आता ही काय आहे, कर्ण वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25 बरोबर 1 5 आणि 4 9 4 आणि 2 6 169 कर्णाचा वर्ग बरोबर. आता वर्गमूळ काढायचे म्हणजेच कर्ण गुणिले कर्ण बरोबर 13 गुणिले 13, कारण 13चा वर्ग 169 आहे. वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे, म्हणजे कर्ण किती आला, कर्ण बरोबर 13 सेमी. आता ही बाजू 13 आली. आता या त्रिकोणाची परिमिती, परिमिती काय असते आपण अगोदर शिकलेलं की बाहेरच्या बाजूची लांबीची बेरीज, बाहेरील कडांच्या लांबीची बेरीज. म्हणजेच आता ह्या त्रिकोणाच्या परिमिती बरोबर पाया किती आहे 5 अधिक दुसरी बाजू 12 अधिक कर्ण आला 13, 12 आणि 5 17 आणि 13 किती होतं 30 सेमी. या ठिकाणी हे 30 सेमी. आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी आपण पटकन उत्तर 13ला गोल करून मोकळे होतो, पण नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. याची 30 सेमी आहे. वेगवेगळे चॅलेंज करणारे हे असे उदाहरण आहेत. आता आपण 8वं उदाहरण घेऊया. आता आपण 8वं उदाहरण घेऊया. एका हॉलची लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे, म्हणजेच फरक आहे. लांबी ही रुंदीपेक्षा काय आहे मोठी आहे. आता जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती 206 मीटर आहे. फरसबंदी म्हणजेच हॉलचं जे पृष्ठभाग आहे, हे शब्द आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी टाकलेले आहेत, काही वेगळं नाही. हॉलची परिमिती 206 मीटर आहे, तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ म्हणजेच हॉलच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. आता पहा, हॉलची लांबी जर x मानली आपण, तर रुंदी काय होईल x वजा 23 होईल. किंवा जर रुंदी x मानली तर लांबी x अधिक 23 आलं का लक्षात. किंवा असं न लिहिता अजून x हे फार एवढं कन्फ्यूजमध्ये जायचं नाही आपण. हॉलची रुंदी काय आहे जे असेल ते असेल, आणि लांबी काय असेल, लांबी बरोबर रुंदी अधिक 23, म्हणजे इथं काय म्हणले लांबी ही रुंदीपेक्षा जास्त असते. कितीनं जास्त आहे 23नं फरक आहे, म्हणजे 23 काय आहे जास्त आहे, म्हणजे लांबी वजा रुंदी बरोबर 23 येतं. म्हणूनच दोन्हीत फरक कितीचा आहे 23चा आहे. रुंदीमध्ये 23 मिळवली की लांबी होते. मग रुंदी आपण x मानली तर लांबी काय म्हणू x अधिक 23 आलं का लक्षात. ही हॉलची. मग आता परिमिती, हॉलची परिमिती, फरसबंदी काय आणि हॉल काय एकच शब्द आहेत बरोबर. 2 कंसात लांबी अधिक रुंदी, कारण आयताकृती आहे लांबी रुंदी असल्यामुळं. मग आता मी इथं लिहितो 2 कंसात लांबी किती मानलेली आहे आपण x अधिक 23 अधिक रुंदी किती मानली x बरोबर. हे कंस बंद केला, किती आलेली आहे 206 दिलेली आहे, ती गणितात लिहिलेली. इथं मी लांबी न लिहिता x अधिक 23 लिहिले लांबीला, आणि रुंदी न लिहिता रुंदी x मानलेली आहे, कारण ह्याच्यावरून आपल्याला किमती काढायच्यात हे समजून घ्या अगोदर. मग x अधिक x बरं, अगोदर काय करू आपण, हे 2 गुणाकारात असतं, इथं कंसाच्या जवळ असतं म्हणजे काय असतं गुणाकार असतं. आता या कंसात x अधिक x 2x अधिक 23 बरोबर 206 भागिले हे 2 इकडे जाऊन भागाकारात गेलं, 2 बे 1 बे 0 0 बेत्रिक 6 म्हणजे 103 आलं. 2x अधिक 23 बरोबर 103, हे 103, 206ला 2 भागल्यामुळं. आता 2x बरोबर 103 हे 23 अधिक आहे, इकडे जाऊन काय होतं वजा 23. मग 2x बरोबर 103 मधून 23 गेले किती राहिले 80 राहतं. मग x बरोबर आता पहा x बरोबर
80 भागिले 2 म्हणजेच किती येईल 40. x बरोबर 40 आलं. काय आलं ही रुंदी किती आली 40 आली. आता इथं लिहिलं मी रुंदी बरोबर 40. लांबी किती आहे 40पेक्षा 23 जास्त आहे. मग 40 अधिक 23 40 50 60 63 आणि हे सगळं मीटरमध्ये आहे कारण आपल्याला दिलेच मीटरमध्ये. लांबी रुंदी आली. आता या आयताकृती फरसबंदीचे म्हणजेच त्या घराचे क्षेत्रफळ काढायचे. म्हणजेच हॉलचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 63 गुणिले 40 बरोबर. हे शून्य मी असंच ठेवलं. गुणाकार कसा करायचा बघा. 4 त्रिक 12ला 2 हातचा 1 4 सक 24 आणि 1 25 चौरस मीटर 2520 2520 पर्याय क्रमांक बी येतं. अशा पद्धतीचं हे गणित आहे. का हे अवघड नाही. व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा पुन्हा पहा. असे गणितं नवोदयच्या परीक्षेला येतात. जरी तुम्ही इथं नवोदयला क्वालिफाय होताल नाही होताल ते तुमच्या लकचं फॅक्टर आहे. 100% होईल म्हणूनच प्रयत्न करा. परंतु पुढं चालूनसुद्धा हे गणितं आपल्याला फार उपयोगाला येतात. आता आपण 9वं उदाहरण घेऊया. आता या ठिकाणी 9वं उदाहरण पाहू आपण. 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी म्हणजेच फरशा अंथरण्यासाठी फरशा करण्यासाठी 15 सेमी बाय 20 सेमी. पहा इथं लक्षात घ्या. इथं मीटर आहे तिथं सेंटीमीटर आहे. आकाराच्या 7500 टाईल्स लागतात म्हणजेच फरशा लागतात. तर खोलीची रुंदी काढायची. पहा आता गणित अतिशय म्हणजे सोपं आहे. पण असं काही फिरवलं आहे. इथं मीटर दिलं आहे तिथं सेंटीमीटर दिलं आहे. म्हणजे आपल्याला फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल अगोदर. मग तेवढ्या क्षेत्रफळाच्या 7500 फरशी आहेत. त्या क्षेत्रफळानं 7500ला गुणलं की एकूण त्या हॉलचं क्षेत्रफळ निघेल आणि त्याला लांबीनं भागावं लागेल. मग रुंदी निघते. लांबी गुणले रुंदी बरोबर. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. आता पहा 1 मीटर मी अगोदरच लिहून ठेवतो बरोबर 100 सेमी. मग 15 सेमी बाय 20 सेमी फरशीचे क्षेत्रफळ बरोबर 15 गुणिले 12. मग 12 पंचे 60ला 0 हातचे आले 6 12 1 12 6 180 चौरस सेमी आहे लक्षात घ्या. मग 7500 टाईल्स लागतात. मग 7500 एका फरशीचं क्षेत्रफळ 180 चौरस सेमी आहे. अशा 7500 म्हणजे आपल्याला हॉलचं क्षेत्रफळ निघतं. म्हणजेच 7500 गुणिले 180 बरोबर. आता संपूर्ण त्या खोलीचं क्षेत्रफळ निघते. हे 2 शून्य आणि हा 1 शून्य 1 2 3 शून्य लिहिले आपण. आता सरळ गुणाकार करू शकतो आपण. 18 पंचे 90ला 0 हातचे आले 9 18 7 126 26 आणि 9 135. पहा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष 13,50,000 चौरस सेमी हे काय आहे की त्या हॉलचं क्षेत्रफळ आहे. सेमी म्हणतोय. मग आता 15 मीटर लांबीचं आता हे क्षेत्रफळ आहे हॉलचं क्षेत्रफळ. हॉलचे क्षेत्रफळ हॉल किती मोठा आहे 13,50,000 चौरस सेंटीमीटर. मीटर नाही सेमी असल्यामुळे तुम्हाला आकडा मोठा वाटतोय. मग याला काय करायचं आता हे मीटरला सेमी करू अगोदर आपण. म्हणजेच 15 मीटर म्हणजेच त्याला 100 न गुणलं तर काय होतं 1500 सेमी काय होते लांबी होती. मग हॉलचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर 13,50,000. मग लांबी किती आहे 15 मीटर आहे. पण हे चौरस सेमी आहे. मग मीटरचं आपल्याला सेमीत करावं लागेल. तर 15 गुणिले 100 बरोबर 1500 गुणिले रुंदी बरोबर 13,50,000. मग रुंदी बरोबर 13,50,000 भागिले हे 1500. आता रुंदी सेंटीमीटरमध्येच येणार आहे बरं का. हे सगळं सेंटीमीटरमध्ये चालू आहे. हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले 15 1 15 15 9 135 हे 0 हे 0. मग रुंदी
बरोबर 900 सेंटीमीटर आली. आता 900 सेमी याला 100 भागले की 9 मीटर येते, म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. पहा खूप चॅलेंजिंग गणित आहे, म्हणजे डोक्याला आपल्याला चॅलेंज करणारं गणित आहे. आपण कसं मीटरचं म्हणजे सगळं सेमीमध्ये काढलं, मीटरचं सेमी केलं आणि शेवटी सेमीचं मीटर करून उत्तर काढलं, कारण पर्याय मीटरमध्ये दिलेला आहे. आता ह्याच्यानंतर शेवटचं गणित आपण 10वं घेऊया. 10वं उदाहरण आहे. एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर 10 मीटर आहे, म्हणजे लांबी आहे 12 मीटर, रुंदी 10 मीटर आहे. हॉलला लादी तक्तपोशी. हे तक्तपोशी हे शब्द आपल्याला गोंधळ टाकतो. काय नाही, फरशा बसवायच्यात. सरळ आपल्या सोप्या भाषेत समजून घ्यायचं. बसवण्यासाठी 10 सेमी बाय 8 सेमी. मात्र ही गोष्ट लक्षात घ्यायची, इथं मीटर आहे, इथं सेमी आहे, सेंटीमीटर आहे. आकाराच्या किती फरशा लागतील. आता पहा 1 मीटर इथे लिहून ठेवतो मी, प्रत्येक उदाहरणात लिहितो मी 100 सेमी. हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. मग आपल्याला सेमीमध्ये फरशा बसवायच्यात, काढायचे. मग ह्या मीटरला आपण सेंटीमीटर करावं लागेल. म्हणजे 12ला गुणिले 100 जर केलं तर 12च्या पुढं 2, 1200 सेमी. आणि 10ला 100 गुणलं तर 10च्या पुढं 2 शून्य 1000. आता पहा हे सेमी आलं, सेमी. हां, आता काय करायचे आपल्याला की याचं क्षेत्रफळ काढायचं. हॉलचे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी. हे 12चीच आपण काय केले, 1200 मीटर केले, म्हणजे 1200 गुणिले 1000. मग 3 आणि 2 5 शून्य आहेत 12च्या पुढं. किती आलं 12. 1 2 3 4 5. गुणाकारात सरळ शून्य मोजून पुढे लिहायची, जास्त डोकं लावायचंच नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 बाय 8 सेमीच्या फरशा आहेत, म्हणजे एका फरशीचे क्षेत्रफळ, 10 गुणिले 8, 10 8 80 चौरस सेमी. आता हॉलचं क्षेत्रफळ हे चौरस सेमीच आलं बरं का, कारण आता मीटरला आपण सेमी केले. हॉलचं क्षेत्रफळ आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 12 लक्ष चौरस सेमी. आणि 80 चौरस सेमीच्या किती फरशा लागतील, म्हणजे 80 चौरस सेमीचे भाग करावे लागतील आपल्याला त्याला. म्हणजेच भागिले 80. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 8 1 8, 8 1 8, 9 10 11 12, 4 होतात. 8 पंचे 40 हे झालं. मग 8 0 0 8 0 0 8 0 0, म्हणजे फरशांची संख्या बरोबर 15,000 फरशा लागतील. कुठं आहे पर्याय क्रमांक बी, हे याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मीटर, कुठं त्रिकोण, अशा प्रकारचे सगळी उदाहरणं 10.2 मध्ये आपण घेतलेली आहेत. अतिशय सुंदर असं हे उदाहरणं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पॉज करा, थोडंसं मागं या, पुन्हा पहा, समजून घ्या. एखादं गणित नाही समजलं 2-3 वेळा पहा, त्याला पर्याय नसतो, आणि समजून घ्या. ते गणित वहीवर लिहा, स्वतः करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला त्याला निश्चित लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.